विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। वासुदेवेन्द्र योगीन्द्रं नत्वा ज्ञानप्रदं गुरुं मुमुक्षूणां हितार्थाय तत्वबोधो विधीयते। काल आपण आत्म्याची लक्षणामध्ये जागृत अवस्था 3 अवस्था सांगितल्या गेल्या, त्या 3 अवस्था सांगितल्या तरीही सच्चिदानंद स्वरूप आत्मा कह तर सांगितलं गेलं सच्चिदानंद स्वरूप। सच्चिदानंद स्वरूपाचं वर्णन केलं सच्चित आनंद। आणि त्यानंतर आता आत्मोपदेश झाल्यानंतर आता चतुर्विंशती तत्व उत्पत्ती प्रकार सांगण्यात आला। मग ब्रह्माच्या तमोगुण प्रधान मायेपासून आकाशाची निर्मिती झाली, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून अग्नी, अग्नीपासून जल, तेज आणि अग्नी एकच, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वीची निर्मिती झाली। आता हे 5 तत्व प्रत्येकाचा सत्व अंशापासून ज्ञानेंद्रिय तयार झाले। एक एक ज्ञानेंद्रिय आकाशापासून श्रोत्र इंद्रिय, वायूपासून त्वग इंद्रिय, अग्नीपासून चक्षु इंद्रिय, जलापासून रसन इंद्रिय आणि पृथ्वीपासून घ्राण इंद्रियाची निर्मिती झाली। आता हेच 5 तत्व एकत्र आल्यानंतर त्याच्या समष्टी सात्विक अंशापासून अंतःकरणाची निर्मिती झाली। हे अंतःकरणच वृत्तीभेदाने त्या अंतःकरणाची जी वृत्ती निर्माण होते त्या वृत्तीच्या भेदाने 4 वेळा झाल्या, म्हणजे त्याचे 4 विभाग झाले। मन, बुद्धी, चित्त, अहंकार। संकल्प विकल्पात्मक त्याला मन असं म्हणतात, निश्चयात्मक बुद्धी आहे, अहंकर्ता तो अहंकार आहे आणि चिंतन करणारा जे कर्तृ आहे, चिंतन करणारा त्याला चित्त असं म्हणतात। मनाची देवता चंद्रमा सांगितली, बुद्धीची देवता ब्रह्मा, अहंकाराची देवता रुद्र आणि चित्ताची देवता वासुदेव। यानंतर पुन्हा या 5 महाभूताच्या राजस अंशापासून, म्हणजे प्रत्येकाच्या एक एक राजस अंशापासून कर्म इंद्रियांची निर्मिती झाली। आकाशापासून वाघ इंद्रिय, वायूपासून पाणी इंद्रिय, वन्नीपासून पाद इंद्रिय, जलापासून उपस्थ इंद्रिय आणि पृथ्वीपासून गुद इंद्रियाची निर्मिती झाली। आता याच 5 महाभूते समष्टी एकत्रित येऊन
यांच्या राजस अंशापासून, समष्टी राजस अंशापासून प्राण पंचकम म्हणजे 5 प्राणाची निर्मिती झाली। या 5 प्राणांची नावं आचार्य सांगतात। आता पुढे प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान या 5 प्राणांची निर्मिती झाली। आता त्याच्या पुढे सांगूया। त्याच्या पुढे आता एतेषाम शेवटची ओळी बघा। एतेषाम पंचतत्वानाम तमोगुण प्रदानानाम पंचीकरणेन पंचमहाभूतानि भवन्ति। हे जे 5 तत्व आहेत पंचमहाभूते, या पंचमहाभूतांना तमोगुण प्रदानानाम, तमोगुण प्रदान म्हणजे सत्व अंश आणि हा तम अंश, तम अंशाला प्रदान झाले की यांच्यापासून पंचीकरण निर्मिती होते, पंचीकरण होते। तम प्रदान झाले असता जसं पंचमहाभूत सात्विक प्रदान झाले की ज्ञानेंद्रियांची एकेकापासून निर्मिती आणि समष्टीमधनं अंतःकरणाची निर्मिती। जेव्हा हे 5 भूत समष्टी आणि वेष्टी, वेष्टी म्हणजे एक आणि राजस अंश प्रदान झाला की कर्म इंद्रिय एक निर्माण होतं आणि हेच एकत्रित येऊन समष्टी जेव्हा रज अंश निर्माण, रज प्रदान होतात तेव्हा त्याच्यापासून 5 प्राणांची निर्मिती होते। मग हेच 5 महाभूते जेव्हा तमगुण प्रदान होतात, काय होतात? तमगुण प्रदान म्हणजे तमगुणाची प्रधानता येते। 17व्या अध्यायामध्ये याचं चांगलं वर्णन दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये। भाष्यकारांनीही त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलंय। ज्ञानोबरायांनी उत्तम ओव्या त्या ठिकाणी रचल्या आहेत। म्हणून हे तमगुण प्रदान झाले असता काय होईल? त्याचं पंचीकरण होतं। मग यांचं पंचीकरण होऊन काय निर्माण होईल? तर म्हणे पंचमहाभूतानि भवन्ति। यांच्यापासून काय होतील? 5 महाभूते। म्हणजे या 5 महाभूतांचं तमोगुण प्रदानावर आले असता त्यांचं पंचीकरण होतं आणि या पंचीकरणापासूनच 5 महाभूते निर्माण होतात। त्यांना म्हणतात पंचीकृत महाभूते। त्यांना काय म्हणतात? पंचीकृत महाभूते। आणि ज्यांचं आतापर्यंत पंचीकरण झालं नाही त्याला म्हणतात अपंचीकृत महाभूते। म्हणून सूक्ष्म शरीर हे अपंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे आणि जे स्थूल शरीर आहे ते पंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झाले। बघा तुम्हाला व्याख्या दाखवतो म्हणजे लक्षात येईल। बघा इथं स्थूल शरीरम किम पंचीकृत पंचमहाभूतैहि कृतम सत। आता पंचीकरण लक्षात आलं? ज्या महाभूतांचं पंचीकरण झालं तमगुण प्रदान होऊन त्यावेळेस ज्या पदार्थांची निर्मिती होणार आहे त्यांना म्हटलं जाईल पंचकृत पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं। आणि पंचकरण झालेलं नाही आणि अशा वेळी ज्या पदार्थांची निर्मिती झालेली आहे त्यांना म्हणणार अपंचीकृत पंचमहाभूतैहि कृतम सत। कोणतं हे? सूक्ष्म शरीर। सूक्ष्म शरीर अपंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे कारण ते आदी आहे, पंचीकरणाच्या आदी आहे, म्हणून त्याला म्हणतात अपंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालं। आणि स्थूल शरीर जे आहे ते
पंचीकरण झाल्यानंतर निर्माण झालं, म्हणून त्या ठिकाणी म्हणतात पंचीकृत पंचमहाभूतैः कृतम सत. हे बघा, पंचीकृत पंचमहाभूतैः कृतम सत. लक्षात आली असेल व्याख्या. आता आपण पुढे जाऊया, म्हणजे आपला विषय आपल्याला क्लिअर करण्याकरता मी मागे तुम्हाला घेऊन गेलो होतो. इथं आचार्य सांगतात की पंचतत्वानाम तमोगुण प्रधानानाम पंचीकरणेनं, त्यांचं पंचीकरण झाले असता पंचमहाभूतानि भवन्ति, 5 महाभूतांची निर्मिती होते. 5 महाभूतांची निर्मिती होते. कशी होते? तर मग आता बघा, आपल्याला पुढे तेच पाहायचं आहे. बघा, पंचीकरणम कथम. अहो, पंचीकरण सांगतायत. हे पंचीकरण कसं केलं जातं पंचीकरण? तर मग बघा कसं केलं जातं सांगतात. एतेषां पंचमहाभूतानां तामसा अंश स्वरूपम भूतेषु एकम एकम भूतम द्विधा समम विभज्य एकम एकम अर्धम पृथक तृष्णिम व्यवस्थाप्य अपरम अर्धम अर्धम चतुर्धा समम विभज्य स्वार्ध भिन्नेषु अर्धेषु स्वभाग चतुष्टय संयोजनम पंचीकरणम भवति. कसं होतं पंचीकरण? बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी मला सांगावं लागणार आहे. आकाश, नंतर वायू, जल, तेज. पहिले जल आणि पृथ्वी. सगळ्यांना दिसलं पाहिजे याच्यासाठी तर थोडस वेगळं करतोय. दिसतंय तुम्हाला? फळा बोर्ड दिसतोय का? नमो नमः. बोर्ड दिसतोय तुम्हाला? हो, एक सेकंड. आता दिसतोय बोर्ड? बघा, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. ओके, हे 5. ओके. आता याच्यामध्ये समजा हा आकाश आहे, हे हा वायू, हे तेज, जल आणि पृथ्वी. आता त्या ड्रॉइंग कडे जाऊ नका. हे 5 महाभूते आहेत. आता या 5 महाभूतांना काय केलं? तर या 5 महाभूतांना प्रत्येकाला अर्ध अर्ध केलं. द्विधा समम विभज्य. प्रत्येकाचे 2-2 भाग केले. तिथं दिसत नाही. द्विधा समम विभज्य. या पंचमहाभूतांना प्रत्येकाला 2-2 केले. अर्धा अर्धा भाग केला प्रत्येकाचा. आता अर्धा भाग केल्यानंतर प्रत्येक भूताने आपला अर्धा भाग घेतला. त्या अर्धाचे समान 4 तुकडे केले. किती? 4. बघा, 1, 2, 3 आणि 4. आकाशाचे केले. तसेच वायूने त्याचे 4 केले, तेजाने त्याचे 4 केले, जलाने त्याचे 4 केले आणि पृथ्वीने सुद्धा त्याचे 4 भाग केले. या पद्धतीने लक्षात येते. हॅलो. आता
या 4 भागामध्ये पहिल्यांदा हा झाला आकाश. मग काय होईल? आकाशामध्ये हा त्याचा अर्धा भाग आकाशाचा आहे, पण वायूने अर्धा थोडा त्याचा भाग दिला, तेजाने दुसरा भाग दिला. इथं वायू, इथं तेज. इथं जल आणि पृथ्वी. आणि हा आकाश. लक्षात येते? आता दिसतंय प्रत्येकाला? हे एक आकाश, याच्यामध्ये अर्धा भाग हा आकाशाचा आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये उरलेले 4 महाभूतांचा एक एक भाग. मग आकाशाचं जसं झालं तसं इथं वायूचं, हा वायू अर्धा, त्याच्यामध्ये अर्धा आकाशाचा थोडा भाग, तेजाचा थोडा भाग, जलाचा थोडा भाग आणि पृथ्वीचा थोडा भाग. मग इथं आकाश, तेज, जल आणि पृथ्वी. तसंच इकडं दुसरा भाग तेज, हा तेज, याच्यामध्ये आकाशाचा, वायूचा एक भाग, नंतर जलाचा एक भाग आणि पृथ्वीचा भाग. बघा, आकाश, वायू, जल आणि पृथ्वी. या पद्धतीने हे तेज महाभूत झालं. त्यानंतर झालं जल. जलाला अर्धा भाग जलाचा. मग आकाश, वायू, तेज आणि पृथ्वी असा. त्यानंतर पुन्हा पृथ्वी. पृथ्वीचा अर्धा भाग राहील पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि जल, तेज आणि जल, तेज, जल. हा बघा, या ड्रॉइंग कडे बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल की एतेषाम म्हणजे हे 5 महाभूत, पंचमहाभूतानाम तामसांश स्वरूपम. हे कसे? तम प्रधान स्वरूप. या तम प्रधान स्वरूप भूतेषु, भूतांमध्ये एकम एकम, एक एक, प्रत्येक वेगवेगळे, एकम एकम भूतम, एक एक भूत, द्विधा समम विभज्य, 2 समान भाग केल्यावर किंवा करून, एकम एकम अर्धम, एक एक अर्धा भाग. काय केलं? एकम एकम अर्धम पृथक, पृथक म्हणजे वेगळं, तुष्णीम चुपचाप, व्यवस्थाप्य ठेवून, अपरम अर्धम दुसरा जो अर्धा भाग आहे हा अर्धा भाग, चतुर्धा समम विभज्य 4 विभागात समान करून. मग काय केलं?
स्वार्थ भिन्नेषु स्वतःचा अर्धा भाग सोडून, अर्धेषु अर्ध्या भागाला, स्वभाग चतुष्टयम आपल्या अर्धा भागाचा चौथा भाग, संयोजनम दुसऱ्या भूतांना देणे आणि त्यांच्यापासून घेणे, त्याचा चौथा भाग घेणे, एक चौथा भाग त्याला द्यायचा आणि एक चौथा भाग घ्यायचा, याला पंचीकरणम भवती, याला पंचीकरण असे म्हणतात. ही पंचमहाभूताची व्यवस्था आहे, संयोजन आहे. म्हणून पंचीकरण कसं झालं तर मग पंचीकरण या पद्धतीने झाले आहे. हे भाग कसा आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो. पंचमहाभूतांपैकी एक भूत घेतला, आकाश, त्याला दोन समान भाग केले. उदाहरणार्थ 100% आकाशामधनं 50% आकाश एका बाजूला काढला. आता 50% आकाशामधून 12.5% 4 तुकडे तयार केले. मग 12.5% असणार आकाश हे वायूला दिलं आणि वायूने आपला 12.5% वायू आकाशाला दिलं. मग पुढे वायूने, आकाशाने तेजाला 12.5% आकाश दिला आणि तेजाने आपलं 12.5% तेज आकाशाला दिलं. त्यानंतर जलाने, मग आकाशाने आपला 12.5% आकाश जलाला दिला, पाण्याला, आणि पाण्याने आपला 12.5% पाण्याचा भाग तो आकाशाला दिला. त्यानंतर पुन्हा आकाशाने आपला 12.5% भाग हा पृथ्वीला दिला आणि पृथ्वीने आपला 12.5% पृथ्वीचा भाग आकाशाला दिला. असं करून एकमेक भूते एकमेकांचा अर्धा भाग रक्षित ठेवून उरलेल्या अर्धा भागाचं संयोजन केलं, एकमेकांना देवाणघेवाण केली आणि या देवाणघेवाणीने पंचीकरण झाले. काय झाले? पंचीकरण झाले. आता तुम्ही म्हणणार असं कसं होतं? हे पंचीकरण असंच होतं. पंचीकरणाची पद्धत श्रेष्ठांनी अशीच दिली. ते पंचीकरण बघूनच आपण सुद्धा नोकरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या सहलीच्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन जातो आणि जेव्हा जेवणाचा डबा घेऊन जातो तर आपल्याला काय करतो, 4 पोळ्यांमधनं 2 चपात्या आपल्याला ठेवतो आणि त्या 2 चपात्यांचे पुन्हा 4 तुकडे करून आपले 4 सहकार्यांना अर्धी अर्धी चपाती देतो. आता मग ते पण काय करतात, ते पण आपल्याकडची भाकरी म्हणा, काही त्यांनी आणलेला पदार्थ म्हणा, त्यांच्यापैकी अर्धा भाग त्यांना ठेवतात आणि थोडा थोडा आपल्याला देतात. हे याला पंचीकरण असं म्हणतात. ठीक आहे, याला काय म्हणतात? पंचीकरण. मग या महाभूतांनी सुद्धा आपल्यामधील हे पंचीकरण केले आणि या पंचीकरण केल्याने काय झालं तर आचार्य सांगतात, एतेभ्यः पंचीकृत पंच महाभूतेभ्यः, या पंचीकरण केलेल्या पंचमहाभूतापासून चतुर्विध स्थूल शरीरम, 4 प्रकारचे स्थूल शरीर, नंतर ब्रह्मांडम, आणि ब्रह्मांड मध्ये 14 भुवनानी संभूतानी. मग या पंचीकृत पंच महाभूतापासून 4 प्रकारचे स्थूल शरीर, ब्रह्मांड, ब्रह्मांडामध्ये 14 भुवन यांची निर्मिती झाली. कळलं आता या विश्वाची निर्मिती? मग आता बघा, या इथं स्थूल चतुर्विध स्थूल शरीर म्हणजे 4 प्रकारच्या 4 खाणी, अंडज, जारज,
स्वेदज आणि उद्बीज असे 4 शरीराची निर्मिती झाली. स्थूल जगत. स्थूल जगताची निर्मिती. मग आता या जगतामध्ये ब्रह्मांड पहिलं अंड आहे. मग या ब्रह्मांडामध्ये 14 भुवनांची निर्मिती झाली. किती भुवन? 14. एक ब्रह्मांड आणि या एका ब्रह्मांडामध्ये किती भुवन झाली? 14 भुवन सुद्धा बघा. अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, पाताल. अतल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल असे 7 कुठे गेले? खाली. आणि या अतलच्या वरती आता भू, भुवः, स्वः, मह, जन, तप आणि सत्य हे 7 वरती. भूर, भुव, स्वः, मह, जन, तप, सत्य असे 7 भुवन वरती आणि 7 भुवन खालती अशा 14 भुवनांची रचना एका ब्रह्मांडामध्ये निर्माण झाली. पण हे सगळं कुणाच्या अधिष्ठानावर? तर पंचकृत पंचमहाभूतांच्या अधिष्ठानावर. ठीक आहे. याच्यापासून निर्माण झाला. एतेभ्य पंचीकृत पंचमहाभूतेभ्य. आता यांचा बाप जर ओळखायचं म्हटलं तर पंचीकृत पंचमहाभूत आणि अपंचीकृत पंचमहाभूतांचा बाप कोण? तर मग अपंचीकृत पंचमहाभूतांचा बाप अनादि अविद्या, तमोगुण प्रधाना माया. आता तिचा बाप कोण? तर तिचा बाप तो 14 भुवन ज्याच्या एका रोमामध्ये आहेत. कळलं? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी. तुकाराम महाराज म्हणतात शबल ब्रह्म. त्या परमात्म्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत. किती ब्रह्मांडे? अनंत. अनंत किती? मोजता येत नाही. न अंत इति अनंत. म्हणून ती यशोदा त्याच्या मुखाला बघायला गेली आणि मुख दावोनी उघड करायला सांगितल्याबरोबर मग त्या मुखामध्येच ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांड सगळी पृथ्वी फिरू लागली आणि ते दृश्य बघून यशोदा सुद्धा आश्चर्यचकित होऊन मूर्छित पडली. परमात्म्याच्या प्रत्येक रोमामध्ये एक एक ब्रह्मांड आहे. म्हणून या 14 भुवनानी संभूतानी हे कधी झाले? पंचकृत पंचमहाभूतापासून. कळलं? म्हणून सूक्ष्म शरीर हे अपंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालं आणि स्थूल शरीर हे पंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालं. म्हणून हे जे काही आपल्याला जेवढं काही दिसतं हे सगळं समष्टी आणि वेष्टी दिसणार जगत हे पंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे. लक्षात आलं? चलूया पुढे. याला पंचीकरण असं म्हणतात. पंचीकरण नावाचा आणखी एक छोटासा ग्रंथ मला वाटतं निश्चल दासांनी लिहिलेला आहे हिंदीमध्ये. तोही शिकवला जातो वेदांतामध्ये. चला पुढे आणखी. स्थूल शरीर अभिमानी जीव नामकम ब्रह्म प्रतिबिंबम भवती. स्थूल शरीर अभिमानी जीव नामक ब्रह्म प्रतिबिंबम भवती. ब्रह्म प्रतिबिंबम भवती. स्थूल शरीरावर अभिमान ठेवणारा, स्थूल शरीरावर काय ठेवणारा? अभिमान ठेवणारा कोण? जीव नामक जीव,
म्हणजे जीव या नावाचं चैतन्य, जीव चैतन्य. जीव चैतन्य म्हणायचं त्याला. ते जीव चैतन्य काय आहे? ब्रह्म प्रतिबिंबम भवती. ते साक्षात ब्रह्माचं काय आहे? प्रतिबिंब आहे. म्हणून बऱ्याचदा ज्ञानोबारायांनी सुद्धा वर्णन केलं आहे सतू नाही, तुकोबारायांचा अभंग आहे. तुका करी जागा नको वापसू वावुगा, नको वासपू वावुगा, आहे सतू अंगा अंगी डोळे उघडी. म्हणजे तू या स्थूल शरीरावर जो अभिमान धारण केलेला आहे, तो अभिमान जरा झटक, त्याच्याविषयी डोळे उघड. जर तू त्याच्याविषयी डोळे उघडले तर काय होईल? आहेस तू अंगा, तू अंगाने ब्रह्मस्वरूपच आहे. कारण त्या ब्रह्माचं प्रतिबिंब ते जीव नामक संज्ञेला प्राप्त होत. म्हणून तू स्वरूपाने तू ब्रह्मच आहे, पण डोळे उघड. म्हणून इकडं जीव नामकम ब्रह्म प्रतिबिंबम भवती. ब्रह्माचं प्रतिबिंबला जीव हे नाव प्राप्त होत जेव्हा तो जीव स्थूल शरीरावर अभिमान धारण करतो. पुढे बघा, सएव जीव. आता तो ब्रह्माचं प्रतिबिंब स्थूल शरीरावर अभिमान धारण करून जीव या संज्ञेला प्राप्त झालेला तो जीव आता काय करतो? आत्मन्येव, स्वतःमध्येच प्रकृतीच्या नियमाने अनादिकालापासून असणाऱ्या संस्काराने जीव ईश्वर भेद दृष्टीम कल्पयती. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद दृष्टी, वेगवेगळेपणाची कल्पना करतो. काय करतो तो? आपलंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनादि काळापासून असणार अज्ञान, अविद्या, त्या अविद्येमुळे हा जीव आणि ईश्वर वास्तविक दोन्ही एकच, पण ब्रह्माचं प्रतिबिंब जीव. कारण जे प्रतिबिंब असतं याला मूळ सत्ता नाही. उपाधी संपल्यावर प्रतिबिंब हे बिंब रूप होत. आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहतो. आरशामध्ये दिसणार जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब जेव्हा आरसा फुटला तर कुठं जात? ते आपल्या बिंब स्वरूपामध्येच विलीन होत. ते काय बाहेर होत नाही, ते फक्त उपाधीमुळे दिसत होत. तसं या स्थूल शरीरावर अभिमान रूपी उपाधीमुळे, अविद्या रूपी उपाधीमुळे त्याला ब्रह्म हे जीव नामक भासत होत. आणि हे जीवच हा भासणारा जीव, कल्पित जीव स्वतः आपला आणि ईश्वराचा भेदाची कल्पना करतो. जीवाची व्याख्या करत असताना पंचदशीकारांनी केली, कूटस्थे कल्पिता बुद्धी तत्र चित प्रतिबिंबकः प्राणानाम धारणा जीव संसारेन संयुज्यते. कूटस्थामध्ये कल्पित असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीवर पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. कूटस्थे कल्पिता बुद्धी तत्र चित प्रतिबिंबक. चित म्हणजे ब्रह्म, ब्रह्माचं प्रतिबिंब. तत्र चित प्रतिबिंबकः. ते काय करतं? प्राणानाम धारणा जीव, प्राणांना धारण करतं, म्हणून त्याला जीव असं म्हटलं जातं.
पंचदशिकार म्हणतात. म्हणून असा जो जीव आहे तो जीव आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद निर्मिती करतो, भेदाची कल्पना करतो. आणि हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत पुढे आचार्य सांगतात की हा जन्म मरण रूपी संसार चक्र कधीही सुटत नाही. म्हणून बघा खाली आता सांगतात, जीव भेद दृष्टी कथम कल्पयती. जीव भेद दृष्टी जीव भेद दृष्टी कथम कल्पयती इति चेत. हा जो जीव आहे तो भेद दृष्टी कशी कल्पना करतो. तर बघा सांगतात आचार्य, अविद्योपाधी सन आत्मा जीव इति उच्यते. अविद्या म्हणजे अविद्या आहे उपाधी ज्याची, त्या आत्म्याला जीव असे म्हटले जाते शास्त्रामध्ये. एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे, अविद्या उपाधी तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. अविद्या ज्याची उपाधी आहे त्याला जीव असं म्हटलं जातं. ही एक व्याख्या लक्षात ठेवायची. जीवाची उपाधी काय? अविद्या. आणि माया उपाधी ही सन आत्मा ईश्वर इति उच्यते. आणि ज्या आत्म्याची शुद्ध प्रधाना माया उपाधी आहे त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. शुद्ध सत्वगुणी. म्हणून माया ही शुद्ध सत्व प्रधान आहे आणि अविद्या ही मलिन सत्व प्रधान आहे. म्हणून मलिन सत्व प्रधाना उपाधी यस्य स आत्मा जीव आणि सत्व प्रधाना उपाधी माया यस्य स आत्मा ईश्वर. लक्षात आलं की हा भेद दृष्टी कशी कल्पना करतो. या पद्धतीने तो आपल्याला मलिन सत्वप्रधान अविद्येला आपल्याकडे घेतो आणि म्हणून तो जीवाची कल्पना त्या आत्म्यामध्ये होते, प्रतिबिंबामध्ये. आणि माया उपाधी जो आत्मा आहे आणि त्या ईश्वरावर माया उपाधी आणतो आणि माया उपाधी आणल्यामुळे तो ईश्वर बनतो. आत्मा वास्तविक एकच, ब्रह्म एक, चैतन्य एक. पण हे चैतन्य, ब्रह्म, माया, आत्मा यांची उपाधी बदलली, उपाधी यांना लावली की ते जीव आणि ईश्वर या संज्ञेला प्राप्त होतात. ठीक आहे. बघा खाली सांगतात आणखी, एवम या पद्धतीने आचार्य सांगतात, उपाधी भेदात जीव ईश्वर भेद दृष्टी यावत पर्यंतम तिष्ठती तावत पर्यंतम जन्म मरणादी रूप संसारो न निवर्तेत. निवर्तते, निवर्तेत दोन्ही प्रयोग चालते. की जोपर्यंत उपाधी भेदाने जीव आणि ईश्वर या भेद दृष्टी जोपर्यंत हा जीवात्मा आपल्यामध्ये ठेवेल तावत पर्यंत, तोपर्यंत हा जन्म मरण रूपी संसार कधीही संपणार नाही, तो निवृत्त होणार नाही. म्हणून जन्म मरण संसाराची जर निवृत्ती करायची असेल तर उपाधीच्या नासे पाविजे या ठाया. उपाधीचा नाश करावा लागेल. हो, उपाधीचा नाश केल्यावरती या ज्या उपाधीचा नाश झाला की मग उपहिताचाही नाश होतो.
म्हणून उपाधीचा नाश झाला की उपहित जो जीव, उपहित जो ईश्वर यांचा काय होऊन जातो, बाध होऊन जातो. बाध झाला की मग एक समान अधिकरण होऊन जात. आत्मा एकटाच आहे. उपाधी विनिर्मुक्त ब्रह्म. उपाधी विनिर्मुक्त समाधी दशा संपन्न. उपाधी मुक्त झाला की समाधी दशा संपन्न शुद्ध चैतन्य हे एकच राहत. ठीक आहे. म्हणून उपाधीच्या ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. तुकाराम महाराज सांगतात की वस्तू ओळखा आणि कल्पना सांडा. सांडा कल्पना जर सोडली की मग आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक रूपच आहोत, कधीही भिन्न नाहीत. ठीक आहे. तस्मात आचार्य सांगतात, तस्मात कारणात जीव एव ईश्वर, ईश्वर एव जीव इति इतरा भेद दृष्टीम जानियात. यामुळे उपाधी जर ठेवली तर जीव आणि ईश्वर, उपाधी सोडली की मग आपण जीव ईश्वर हे एकच होऊन जातात. तस्मात कारणात जीव एव ईश्वर, ईश्वर एव जीव इति इतर अभेद दृष्टीम जानियात. एकमेकांमध्ये आत्मस्वरूपाची अभेद दृष्टी, ब्रह्मस्वरूपाची अभेद दृष्टी, सच्चिदानंद स्वरूपाची अभेद दृष्टी जानियात, जाणावी, शोधावी. हो. उपाधीच्या नासे पावी जे या ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. तुकोबारांचं उत्तर हे आहे, माझी ऐसी काया जव नोहे. पंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेलं हे स्थूल शरीर माझं नाही हा अभिमान जेव्हा माझी ऐसी काया जव नोहे, स्थूल शरीराचा अभिमान सोडला की मग जीव चैतन्य हे ब्रह्म चैतन्यच आहे, बिंबाकारच आहे. याला बिंब प्रतिबिंबवाद असं म्हणतात. म्हणून इथं आचार्य बघा एका कंसामध्ये अर्धा वाक्यात सांगतात, न जीव ईश्वर यो भेद बुद्धी ही स्वीकार्या. जीव आणि ईश्वरामध्ये कधीही भेद बुद्धी स्वीकारू नये, कधी भेद पाहू नये, दोन्ही एकच. हो. बघा पुढे आता ननु, आता शंका येते. ननु म्हटलं की ही शंका आहे. हा, कारण द्वैतवादी त्याला ईश्वर आणि जीवाचा अभेद कधीही सहन होणार नाही, म्हणून तो उपस्थित होणार आणि मग तो शंका घेईल. बघा इथं शंका घेतली, ननु साहंकारस्य किंचित जीवस्य. साहंकारी म्हणजे अहंकारासह किंचित जाणणारा जीव आणि निरहंकारस्य सर्वज्ञस्य ईश्वरस्य च कथम अभेद बुद्धी स्याद. कशी अभेद बुद्धी होईल म्हणे का, कारण हुबयो विरुद्ध धर्म आक्रांतत्वात. दोन्ही जीव आणि ईश्वर हे विरुद्ध धर्मांनी व्यापलेले आहेत. कारण दोघांचे धर्म विरुद्ध आहेत. धर्म कसे, जीवाचा धर्म आहे अहंकार, किंचिज्ञ, थोडा अल्प जाणणारा जीवाचा धर्म आहे. आणि भगवंताचा निरहंकारी सर्वज्ञ तो ईश्वर. मग असं असून कथम अभेद बुद्धिशात,
दोघांमध्ये कशी अभेद बुद्धी होईल, दोघांचं कसं अभेदत्व होईल, एकत्व सिद्ध होईल, कारण दोघांचे धर्म विरुद्ध आहेत. जसं दारुड्याचं आणि माळकऱ्याचं जमत नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तीचं, मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचं माळकऱ्याशी जमत नाही. माळकरी व्यक्ती तशा व्यक्तीच्या सानिध्यात जात नाही. तसं इथं जीवाचं आणि ईश्वराचे दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. मग यांचं कसं अभेद बुद्धी होईल, तेव्हा आता सांगतात बघा, ऐक म्हणे, समजवतो आचार्य सांगतात. थोडं पाणी दे ना. स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी त्वं पद वाच्योर्थः. स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी त्वं पद वाच्य अर्थ. त्वं हे पद आहे. तत् त्वं असि. तत् त्वं तू आहेस. म्हणून त्वं पद जे आहे त्या त्वं पदाचा वाच्यार्थ सांगतात. त्वं पद वाच्यार्थ स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी त्वं पद वाच्यार्थ. त्वं पद म्हणजे जीव. जीवाचा वाच्यार्थ झाला स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी, तो झाला जीव. आता तोच जीव उपाधी विनिर्मुक्त, त्याने जर उपाधी सोडली, स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या अभिमानाची उपाधी सोडली, तर समाधी दशा संपन्न, समाधी अवस्थेमध्ये सुषुप्तीच्या पलीकडे असणारी तुरीय अवस्थेमध्ये काय राहत, ते शुद्ध चैतन्यम. ते शुद्ध चैतन्यच राहतो, तो आत्माच राहतो. आणि हा जो शुद्ध चैतन्य आहे हे त्वं पदाचा लक्षार्थ आहे. त्वं पदाचा काय आहे? लक्षार्थ. आता तुम्ही म्हणणार हे काय गोष्ट आहे, वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय? सांगतो. लक्षणा आणि वाच्य याच्यामध्ये फरक असतो. कधी कधी आपण बोलतो रक्तो धावती, संस्कृत मध्ये बोललं जातं की रक्त धावत. आता रक्त म्हणजे लाल, लाल रंग आहे, गुण आहे तो. आता तो रंग कसा धावेन बरं? जळ आहे. पण जेव्हा रक्त धावती असं बोलल्यानंतर आपल्याला रक्त अश्व, रक्त श्वान, रक्त गाय, रक्त बैल याचा अद्याहार करावा लागतो. लाल रंगाचा बैल, लाल रंगाचा घोडा, लाल रंगाचा कुत्रा धावत आहे असं समजून घ्यावं लागतं. त्याला म्हणतात लक्षणा. किंवा दुसरं गोष्ट सांगतो आणखी, परिचित उदाहरण शास्त्रामधलं गंगायाम घोष. गंगेवरती आणि गवळ्यांचा वाडा. गवळी म्हणजे दूध देणारे, ते बिचारे गाई म्हशी पाळतात आणि गंगेच्या म्हणजे नदीच्या किनारी राहतात. मुलाला सांगितलं की दूध घेऊन ये, म्हणे कुठनं आणू? गंगायाम घोष, गंगेवरून. आता तो गंगेवर बोलल्यानंतर गंगेवरचा अर्थ काय होतो? गंगेचा मूळ प्रवाह. आता गंगेचा मूळ प्रवाह जर पाहिला तर त्या मूळ प्रवाहावरती छोट घर सुद्धा राहत नाही. मग अशा ठिकाणी गवळ्यांचा वाडा कसा राहील बरं? तो मुलगा गेला आणि गंगेच्या किनारी
उभा राहून पाहू लागला की गंगेच्या पाण्यामध्ये कुठं गवळ्यांचा वाडा आहे बरं. त्याचे जन्मच्या जन्म गेले तरी गंगेच्या प्रवाहामध्ये त्याला गवळ्याचा वाडा सापडणार नाही. मग त्याने काय करायला पाहिजे की गंगायाम घोषचा अर्थ होईल गंगेच्या किनाऱ्यावर अद्याहार करावा लागतो, गंगेचा किनारा स्वीकारावा लागतो. याला म्हणतात लक्षार्थ. याला काय म्हणतात? लक्षार्थ. आणखी सोपं सांगतो. एक मनुष्य, त्याची म्हातारी आई आजारी पडली. आमच्या इंगळे महाराजांचा दृष्टांत आहे. तर डॉक्टरांकडे गेला आणि सांगितलं म्हातारीला असं असं होतंय. मग डॉक्टराने एक औषध दिलं आणि सांगितलं की आजींना हे औषध हलवून पाजा. मग आता हे औषध आजीला हलवून पाजायचंय. डॉक्टराने सांगितल्याबरोबर त्याने काय केलं? औषध हलवलं नाही, तर आजीला उठवलं, आजीला चांगलं हलवलं आणि मग ते औषध पाजलं. आता आजीला औषध पाजल्यानंतर आजी हालेल का कायमचीच हालेल? असे आमचे इंगळे महाराज सांगायचे. हा दृष्टांत. लक्षणा. लक्षणा वाच्यार्थ घ्यायचा नसतो, तिथं लक्ष अर्थ घ्यायचा असतो. डॉक्टराचा अर्थ सांगायचा होता की ही बाटली मधलं औषध व्यवस्थित हलवायचं आणि मग आजीला पाजायचं. तसं इथं जे अभेदत्व सांगितलं जातं जीव ईश्वरामध्ये, त्या जीव ईश्वरामधलं अभेदत्व हे लक्षार्थाने सांगितलं जातं, वाच्यार्थाने सांगितलं जात नाही. म्हणून इथं आचार्य सांगतात स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी त्वम पदवाच्य अर्थ आहे आणि उपाधी विनिर्मुक्त, उपाधी सोडून, उपाधीचा त्याग करून समाधी दशा संपन्न शुद्ध चैतन्य जे आहे ते त्वम पदाचा लक्षार्थ आहे. आता त्याच बरोबर सर्वज्ञत्वादी विशिष्ट ईश्वर तत्पद वाच्यार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ काय आहे? सर्वज्ञत्वादी विशिष्ट. सर्वज्ञ ईश्वर सर्वज्ञ आहे. हे सर्वज्ञ म्हणजे त्याला षड गुण ऐश्वर्य संपन्न म्हणतात. उत्पत्तीम च प्रलयम च भूतानाम गतिमा गतिम वेत्ती विद्याम अविद्याम च सवाचो भगवान इति. उत्पत्ती, प्रलय, भूतांची रचना, भूतांची जाणं, भूतांचं येणं आणि विद्या आणि अविद्या हे सगळं काही जो जाणतो त्याला ईश्वर, त्याला भगवान म्हणतात. हे त्याचे सद्गुण ऐश्वर्य संपन्न हे तदपद वाच्यार्थ आहे. ईश्वराचा वाच्यार्थ येतो. पण उपाधी शून्य त्या ईश्वराचा सुद्धा जी उपाधी आहे शुद्ध सत्व प्रधाना माया, ही उपाधी जर सोडली तर काय होईल? शुद्ध चैतन्यम तत्पद लक्षार्थ. शुद्ध चैतन्य आत्मा ब्रह्म हे त्या तत्पदाचा लक्षार्थ आहे. म्हणून इकडे सांगतात एवम च लक्षार्थम आदाय. तत्पदाचा आणि त्वम पदाचा लक्षार्थ जर स्वीकारला, घेतला तर जीव ईश्वरयोः अभेदे. जीव आणि ईश्वरामध्ये काय आहे? अभेद आहे. चैतन्य रूपेन अभेद. चैतन्य रूपाने, आत्मरूपाने, ब्रह्म रूपाने, सच्चिदानंदत्व रूपाने अभेदच आहे. त्या अभेदाचा कधीही बाध होणार नाही. कळलं? म्हणून त्याचा बाधाचा अभाव आहे. अभेदाच्या बाधाचा अभाव आहे. कुठं? लक्षार्थामध्ये.
आणि वाच्यार्थामध्ये तर तुम्ही संपूर्ण जिंदगी जरी संपून टाकली तरी तिथं अभेद होणार नाही. वाच्यार्थामध्ये भेद आहेच, कारण तो शुद्ध सत्वगुणी माया उपाधी आहे त्याची, आणि इकडं जीव मलिन असत्व अविद्या उपाधी जीवाची आहे. म्हणून अज्ञ अल्पज्ञ अहंकारवाला युक्त आणि तो निरहंकारी षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्म्याशी कसा अभेद होईल वाच्यार्थामध्ये. म्हणून हा वाच्यार्थामध्ये अभेद नाही तर कशामध्ये आहे, लक्षार्थामध्ये अभेद आहे. कारण या दोघांचा जो लक्ष अर्थ आहे ते फक्त शुद्ध चैतन्य ब्रह्म आहे, आत्मा आहे. म्हणून इथं वेदांत सांगतो लक्षार्थम आदाय जीव ईश्वरयो अभेद बाधका भाव. जीव ईश्वराचा जो अभेद आहे तो लक्षार्थाला घेऊन केला तर त्याचा कधीही बाध होणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत आज आपण थांबूया. बाकी भाग आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय हरी.